चेहऱ्यावर पिंपल्स आहेत मग काळजी कशाला? सोबतच पांढरे डाग, इसब, सोरायसिस, फंगल इन्फेक्शन या सर्व प्रकारचे त्वचा विकार यावर आयुर्वेदिक उपचार. विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा. लगा क्या शर्ट लगा लय जोरात दिसते तुला. मामान घेतलाय म्हणल्यावर विषय जोरात तर असणारच की. चला जाऊन बघूया आपण तिथे. आपल्याला बी एखादा असली तर असली. लगा क्या लय जोरात दिसतेस की. कोण म्हणते बिगरे जोरात दिसते का? हा मग ती ना कुठं चाललंय एवढं नट्टून थट्टून नटून चटून. अगं फव काय चालली फव कांद फव. अरे मग त्याला एवढं नटायची काय गरज आहे? अगं बिगरे फव त्याच्यावर खोबऱ्याचा खीस, लिंबू आणि परत चहा पण आहे. ए लक्या मला कळलं असं बोल. तुला कळलं नाही मी? नाही. अगं बिगरे आम्ही आहे का नाही राजाबाला पोरगी बघायला चालली. पोरगी लग्नाला. का? अगं का म्हणजे तुझं लगीन करायला नको मी का म्हातार झाल्यावर करते तुझं लगीन. अरे पण राजा मला काय बोलला नाही. अगं तो कसा बोलल? अध्यक्षांनी सांगितलं कुणाला सांगायचं नाही म्हणून. तुला माहित आहे ना आधीच राजाचं कुठं जुळ ना. एक तर पोरगी कुठली होय म्हणून त्याला. आता लगीन ठरल्यातच जमाय बघ. ठरलं जमाय? मग मी इथं बसली गुडघ्याला बाशिंग बांधून आणि ही दलिंद्र बघते दुसऱ्या पोरी. काय म्हणली? काय नाही. लक्या पोरगी कशी आहे रे? अगे तुला आता तर म्हणलं ठरल्यात जमाय तर पोरगीला जोरात आहे. अगं बिंगरे तर हिला काय चाल? जाऊ दे हिच्या नादान माझं फव हुकतेली. जा तुम्ही. हा बोला. भिंगरे काय झालं? बरं थांब मी येते. कुठे यायचं? पुलावर? अगं भिंगरे तू एवढं लांब कशाला गेलीस? बरं ठीक आहे ठेव मी येते लगेच. हा बाळ्या. ए बाळ्या. अजून मान्यात धुतला नाही या बाळ्यानं. काय कामाचा नाही नुसता बाळ्या झोपाडाय नुसता. बाळ्या. ए बाळ्या. बाळ्या आईला काय झोपलं बिपलं का? आलं वाटतं. काय झालं काय भानगड काय काय मार्ग लागा बघूया तरी काय भानगड आहे. चालत चालत बोला की रागा शेट. बाळ्या कुठे आहे? अहो बाळा शेट आत्ता झोपली ती. मटण केलेलं आम्ही आत्ता शेडवर. हनम्या आता काय म्हणलं तू? बाळा शेट झोपली ती. शेट बाळा शेट. शेट आणि बाळा शेटनं काय खाल्लं? मटण केलेलं अहो आम्ही आत्ताच. मटण खाऊन बाळा शेट झोपलं? हो झोपली ती. वा हनम्या बाळा शेट झोपलं. बर आता आम्हीच मान्यात होतो. नाही नाही शेट तुम्ही धुऊ नका आम्ही धुतो. असू नाही आता आम्हीच धुतो की. नको नको तुम्ही मटण खाऊन झोपा. नाही नाही तसं नको. बैल मारतील शेट म्हणून ते आम्ही धुतो बैल. बर हनम्या
एक ध्यानात ठेवायचं, बैल चकोट धुवायचा आपल्याला, उद्या शर्यतीला न्यायचा. चालते आलं का ध्यानात? नंबर आला पाहिजे. होय होय हा, त्याला काय असेल ते सगळं दी, खायला बियाला सगळं पाहिजे ती. हा, आणि त्या बाळ्याला आपलं बाळा शेटला हा रांग्यानं बोलवले म्हणून सांगायचं. बरं हा, चालते रांगा शेट राहू दे रांग्यानं. बरं हा, आता तो शेट झाला बाळ्या. होय हा, येऊ का आम्ही? हा चालते चालते. 2 ठेवू का मग? चकोट चकोट मध्ये 2 ठेव. बरं त्या बाळ्याच्या लागणार आहे. या ये बाबा उद्या जाय तुला शर्यतीला. ये इकडे, गप्तस करू नको, गप्तस करू नको, ये इकडे. भिंगरे, अगं कशाला एवढं लांब माळावर बोलवलंयस? आता रडायला काय झालं तुला? काय काय अर्जंट काम होतं? मला कशाला फोन केलायस तू? भिंगरे, तुला काय वाटतं मला दवाखाना पेशंट वगैरे काय आहे की नाही? बरं एक वेळ दवाखाना नाही पण पेशंट तर तपासायचे असतात ना मला. अगं भिंगरे, कशाला रडतेस? बोल ना काहीतरी. भिंगरे, हे बघा रडून रडून सगळा गाव गोळा करशील. हा रड, अजून मोठ्याने रड आणि सगळा गाव गोळा कर. अगं बोलशील का काय झालं? हा बस रड, अजून मोठ्याने रड. जाते मी. जा जा, तू पण जा. सगळे जा माझ्या आयुष्यातनं निघून. नाही तर तू थांब, मीच जाते. जा जा, जीव दे. जा तू, जीव दे. चढ वर, वर चढ, चढ वर. आता तुला पण मी नकोय. जा ना, जीव दे. म्हणजे इथनं पडशील, हातपाय मोडशील आणि घरात बसशील, म्हणजे माझ्या जीवाला शांतता मिळेल. बस खाली. भिंगरे, आता रडायचं थांबव आणि सांग मला पटपट काय झालंय ते. गुड्डे. हा अगं गुड्डे. बोल भिंगरे. गुड्डे. भिंगरे, मला माहितीये माझं नाव गुड्डे येते. तू सारखं सारखं गुड्डे गुड्डे करू नको. सांग आता. अगं गुड्डे, राजाचं लग्न ठरलं. अगं काय सांगतेस काय? ही तर आनंदाची बातमी आहे ना. आणि रडायला काय झालं त्यात? म्हणजे आपण तुझ्या आणि राजाच्या लग्नाला परमिशन दिली? भिंगरे, मला ना खूप भारी वाटतं तुझ्यासाठी. अगं मग तुला रडायला काय झालं त्याच्यामध्ये? ही तर आनंदाची बातमी आहे ना. अगं गुड्डे, माझ्यावर नाही, दुसरंच कुठल्या तरी साठी ठरलंय. दुसरंच कोणाबरोबर? बरं मला नीट सांग, कोणावर ठरलंय? आता मला कसं माहिती? मग तुला हे कोणी सांगितलं? मला लक्ष्य बोलला. लक्ष्य? लक्ष्याला त्या वजन सांगितलं असेल. तुला किती वेळ सांगितलंय त्या वजन लक्ष्याच्या नादाला लागू नको म्हणून? मूर्ख बावड काठी. अगं पण ह्या बारीला खरं खरं ठरलंय. हे बघ, हे जर खोटं असेल ना, वजन लक्ष्याला मी सोडत नाही. सांग मला लक्ष्या काय काय बोलला ते. अगं मी काल जात होती, आणलं का मला वाटत नजर पडला. आणलं का म्हणला, अगं मग ठरलंय कुठे? त्या राजाचं काय लग्न ठरत नसते. आणि तुला काय वाटलं ग, तुझा राजा काय मोठा राजकुमार आहे का? हा, नुसता वाढलाय कळकासारखा. बुद्धीचा आणि त्याचा काही पत्ता आहे का? एक गुड्डे, तू कसा जरी असला ना, माझ्यासाठी राजकुमारापेक्षा कमी नाही. पण अगं लक्ष्य म्हणलं ती काल
पोरगी बघा गेलता, ठरल्याशिवाय राहतोय मी. भिंगरे, तुला लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ वाटला का? अगं लग्न म्हणजे ना दोन जीवांचे नात्यात गुंफलेले प्रेमाचे धागे. लग्न म्हणजे आयुष्यभराची साथ. लग्न म्हणजे ना हळुवारपणे कोणाला तरी घातलेली साथ. लग्न म्हणजे एकमेकांवर असलेला विश्वास. तिला त्याच्या परी आणि त्याला तिच्या परी असलेला ध्यास. लग्न म्हणजे ना एक गोड स्वप्नच असतं. आयुष्यभरासाठी योग्य जोडीदार निवडून सुखदुःखात एकत्र राहण्याचं वचनच असतं. कुठे कुठे हरवल्यास? कुठे नाही. तुला कळलं ना मी काय म्हंटल ते? कळलं तर नाही काय, पण माझ्या कानाला लय गाड वाटलं. चला, रडून रडून पार गोंधळ केलाय. घरी सोडते. बस. अध्यक्ष शर्ट कसा आहे? शर्ट झाकायला का? माझं कसं आहे? जोर नाही अध्यक्ष. कशात जोरात आहे? हिला काय पॅन्ट माझं काही जोरतच नाही बाई. बरं मला कसं आहे, सगळं सगळं मोकळं मोकळं असते रे. हिला काय पॅन्ट आहे की नाही? का तिला लंगोटा घातला की जाम 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 होतं या. हा अध्यक्ष, बिस्कुट वाडीत आपण कसं जरी वागलं तरी चालते हो. अहो पण आपल्या राजाला पोरगी बघायचं आहे. असं बरं मोठ्या गेलं चांगलं दिसेल का सांगा बरं? अहो ती म्हणतील माणसं काय, ही मित्रच बघा नवर देवाची कशी येते. नवरा मग कसा असायचा? होय होय होय, चांगले कपडे घातलेच पाहिजे ती. हा बघ जरा चांगलं दिसलं पाहिजे हो. होय होय. अरे पण कवा यायची ती? अध्यक्ष आपण एक काम करूया, इथंच थांबूया वाट बघत. होय होय थांबूया इथंच रस्त्यालाच. नाहीतर आपल्याला सोडून जातील. हा मग काय. हे वजन लके कुठं का बसते ती दिसली का कुठं तुला? नाही मला तर नाही. त्याच्या मागे बसली तरी सुद्धा दिसायला न दिसण्याजोगी आहे ती. एवढी काय तोंडाच्या मागे बसली ती. ए वजा लागते या की लवकर. आता तू असं करूया का? बर का तू राहू दे. बरं आम्ही तिघच येतो आणि दिसायला बी काय बरं दिसत नाही. उगा चौघ एका गाडीवरून पाहुणे पोहे काय म्हणतील? काय अरे पाहुणे पाहिजे बरोबर वाटत नाही रे. मी कुठं पण बसतो. मला काय लगेच येतो की आम्ही तिघ जण? मला पण पोरगी बघायची आहे. अरे तुला घेऊन येतो की? नाही अजिबात नाही. मी पण जाणार नाही. तसंच करायचं. पाहुण्याच्या जायचं खाटके कपडे घालून जाऊ दे का? बरं राहू दे कॅन्सल. कोणी जायचं नाही मग. अरे सोड केली अरे भाऊ घ्या याला. अरे सोड 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 तू अरे तू जाताना सोड लेंगा सोड. दगड टाक खाली टाक. वजा दगड खाली टाक. हलायचं नाही. तोंडा खाली टाक. अरे वजा दगड टाक खाली. मी यांना सांगतो या. टाकीवर बसूया. बसतो बस टाकीवर मला सोडून चाललंय. बघ याला बसाय सुद्धा येणार. गाडीची जागा मला कुठे जागा लागते. चला अरे
अरे गप असा घे रे. पाहुणा 11 वाजता येतो म्हटलं होतं, 11च्या पुढं टायमिंग चालला. अरे वा, पाहुणा आलं वाटतं. अरे वा, आलं पाहुणं. या या या, नमस्कार. या या, पाणी घ्या. प्रवास कसा झाला? काय उन्हाचा तडा का माहिती, काय करायचं. बरं आहे ना आमच्याकडलं ऊन. या, तुमचीच वाट बघत होतो. या पाणी घ्या. एक पाणी घ्या. चला चला. कसा झाला प्रवास? काय प्रवास, ऊन उन्हाचं वाटला. एक पाणी घ्या. चला. काय झालं? हा कोण राहिले तू का? अरे काय लावलंयस? अरे पावडर लावले जरा गोर दिसत. काय पावडर लावले? बाणवर मोठा काय दिसतेस का? करते ना काय येड्या सांगून तू डोळ्यावर पुस. भेटवलं मला त्याने डोळ्याला लागले पावडर. भांगपाड भांगपाड. काय करताय आल्या का काय ना पोरं पाहुण्याच्या आबरू घाले या लवकर. पाहुणं घ्या पाणी. हो मस्तपैकी गार व्हा आता. हो. तात्या नमस्कार. नमस्कार नमस्कार. बसा. नमस्कार. हो. पाणी घ्या. पाणी घ्या. तात्या पाहुणं आल्या तर कुठलं पाहुण लागते ती बघा. सगळं दोरव काढा. सगळीच बघा मुलगा काय करतोय काय नाही सगळं तुम्ही माहिती काढून घ्या. मी जरा नाश्ता पाण्याचं बघतो आणि कुळाचं तेवढं विसरू नका. हां, सगळी जबाबदारी पै पाहून तुम्हाला माहिती जायचं. सगळी चौकशी करून घ्या. घेऊ का? पाहुणं ते आमच्या बिस्कुटवाडीचे पोरगे एक इथं दिले की चव्हाणाच्यात. मग ते तुमच्या जवळच का? मग हे आमचे आता हे मुलगा आहे त्याच्या चुलत बनती. मग कुठे लांब जायचं? अवचार पाहुणच आहे ते की. मग ते माझ्या ध्यानात आलं परत. म्हटलं पोरगी गेल्या वर्षी एक दिलेले आमच्यातली. हा भाऊ चहा घ्या. पाहुणे चहा. हो. काय आता रानात काय पाणी आहे ते का? हाय, ऊस लावलाय जरा. वांगे आहे त्याच्यात त्याचं घर चालतंय. होय. आणि जरा थोडं उन्हाळ्यात पाणी कमी येते. पाण्याचा तर उन्हाळा लय मोठा पडला. आणि हे मुलगा राजेंद्र नारायण पोळ जाय तिथे करती घोड. आपलं चांगलं आहे. दोघं आहे ते छोटं कुटुंब आहे.
पोरगा निर्व्यसनी सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही आणि एका रेषेतनं चालणार आहे. ते आपले खाऊन पिऊन सुखी आहे. बघा पोटापुरती जमीन आहे. आईन दोघं असते ती चांगला आहे. पोरग चांगला आहे. कसं वाटतं पोरग? अरे दमदार घेवायचं काय जगात कुठं जाईल तिथं तुझं थांबा घेवायचं जरा. पाहुण्याची काय कुजबूज चालल्या आम्हाला पण कळू द्या. त्यांचं बीच काय लग्न बघितलं करायचं आहे काय? करायचं यांचं बी ह्याच मापाचा असावं ते. दोघांचं बी करायचं. ते बनी बनी असल्या तर एकदमच उत्तम झालं. माप मिळायचं अवघड आहे. बघूया. बघा बघा असलं का लगेच कळवतो. हो नक्कीच. हा सांगा सांगा करायचंय दोघांचं. दोघांचं जुळलं तुमचं ठरवायचं का आमचं ठरवायचं? पळवायचं सांगायचं. तुमचं ठरवलं तर माझं ठरवलं नाही. सांगतो पाहुणं जरा बोलवा की बघा बघितलं कार्यक्रम नाही आवरायचं चालू आहे. बघतो लगेच उठतो 5 मिनिटात. नंतर आपलं निवांत आणि पुढचं काय बोलूया. बघा 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 झालंय का? अहो लतिकाच्या आहे झालं का नाही पोरगीचं? हां बाहेर पाहुणं खोळंबल्यात. आवरा लवकर तुमचं काय. मी पाठ तेवढा देऊन येतो. पटकन आवरा. आवरलं का लतिकाचं? या घेऊन या. पाहुणं जरा वेळेस पत्र माझं करायला फोन जरा दिसतो. ताई तेवढा पत्र स्थळ मुलीचं. वय कुठली वाटते? लगा 18-20 वर्षाची पोरगी आहे. तुला काही 10 वर्षाची पोरगी देते का? कसली बारी पोरगी आहे. म्हातारे माणसं पण लगेच करतो काय? म्हातारी खाली पोरगी आहे. वर कुठे? नाव सांगितलं. सारखं देत
पाहुण्याच्या आल्या तरी माहिती जरा मला पाहुण्याबरोबर लखन हे झालं पाहिजे पाहुणं काय विचार असलं तर विचारून घ्या पोरगीला. हो विचारायचे पूर्वी नाव काय तुझं? लतिका हनुमंतराव पवार. बरं पूर्वी शिक्षण काय झालं तुझं? शाळा 10वी. विचारली भाऊ बरं पूर्वी बाकऱ्याला पाहिजे काय? आले काय इकडं मी आहे की जरा विचारायचं पाहुण्याच्यात गेलो तरी जरा थांबत जाऊ विचारली मग काय विचार स्वयंपाक घेतो बाबा आमची लतिका एक नंबर सुगरण आहे. तिच्या हातचा स्वयंपाक खायला तर या एकदा. बघा एक नंबर चव आहे तिच्या हातची. करत असणार ती पोरगी तशी मटण करायचं का मटण? सगळं येतं तुम्ही याच एकदा. गाणं मला येतं काही विचार की भाऊ गाणं म्हणा येतं का गाणं? काय गाणं म्हणायला होता का आणि काय करायला मी राजा गाणं म्हणायला होतोस का आणखी काय झालं? बरं नाचा येतं का ते तर विचार भाऊ नाचाय तरी येतं. तुम्हाला बोलते बघ असं ऑर्केस्ट्रा काढायचं मला पण चुकी नाचा येते का काय? ऑर्केस्ट्रा काढायचं का? ते राहू ते दारा तरी काढायचं रे तू विचार. भाऊ अहो दारात काढायची धार काढायला होता का शेण काढायला कसा ठेवायचा का पाहुण्याच्यात गेल्यावर आपलं का असलं तर दार काढायला होतीस का शेण काढायला होतीस? गप बस की पाहुणे किती गेला आपण काढायला होतो का? पाहुणं झालं का प्रश्न विचारून? जाऊ द्या का मुलीला आता? जाऊ दे जाऊ लतिका बा नमस्कार करून जातो. हा जाऊ पाहुणं मुलगी तुमची गोड आहे चांगलं आहे बघा आम्हाला पसंत पडली. काय राजेंद्र पण तुमच्या मुलीला मुलगा पसंत पडला का काय? पोरगा पास आहे काय विचारा? अहो लतिका काय माझ्या शब्दाच्या बाहेर आहे वय. आई वडील म्हणाल त्यातच आहे ते सगळं. तात्या काय करूया कसा आहे पोरगा? हा हाय आम्हाला पसंत आहे. राजेंद्र ठरलं बघ तसं लगेच. मी म्हटलं तसंच झालं का नाही? बर पाहुणं आम्ही आता निघू का? हो या हा जरा मुहूर्त लवकरच बघून आणि घेऊ पुढचं मग विषय लगेच. हा चला मग येऊ का? चला येतो मग. नमस्कार नमस्कार. बर येतो मग. हा हा या. चल
ए भाऊ हा? अहो पोरगीचा फोटो म्हणते राजा. हो 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 पण सांग फोटो एखादा असला पुरीचा तर देताय का? हा फोटो आहे. हा 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 बघतो आहे का? बघा बरं असला तर म्हणजे एक नंबर कांड पडलं राव तेवढं नका ना. थोडं उभं राहावं हे तू उभं राहावं की आणि तिथे की पाहून हाय गावला वाटत. हा हा हाय बरं बरं ठीक आहे. चाल राम. चल चला येतो मग. हा या हो या